नमस्कार. माझं नाव गतरुष माधव गांगुर्डे. आपल्या सगळ्यांना दिल्लीमध्ये स्थित लोखंडाचं पिलर किंवा फेमस आयर्न पिलर बद्दल माहितीच आहे. हे पिलर गुप्त काळात बांधलेलं गेलेलं आणि कमीत कमी 1700 वर्ष जुनं आहे. ह्या पिलरचं वैशिष्ट्य असे की ऊन, पाऊस, वारा खाल्ल्यानंतरही त्याच्यावरती गंज चढला नाहीये. आजही आधुनिक वैज्ञानिकांना कसं शक्य आहे अजूनही कळत नाहीये. त्याच्यात सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे फक्त एकमेव असं पिलर नाही, तर दिल्लीमध्ये फक्त दिल्ली तर आहेतच, कोल्लूर, धर आणि कोडाचाद्रीमध्येही हे पिलर स्थित आहेत. आता हे पिलर्स एकेकाळी मंदिरांच्या कॉम्प्लेक्सेसमध्ये वापरले जायचे, तर दिल्लीमधलं पिलर आज हे कुतुब मिनार कॉम्प्लेक्समध्ये आहे. ह्याच्यात अजून एक गोष्ट दिल्लीच्या पिलरची अशी आहे की जेव्हा कुतुबुद्दीन ऐबकनी ते पिलर जिंकलेलं तर त्याच्यावरती तोफांचा वार केलेला, पण जिथे तोफांच्या गोळ्या त्याच्यावरती आपटूनही डिफ्लेक्ट व्हायचे, पिलरला जास्त काही इजा झाली नाही. त्याचे आपल्याला आज मार्क्स दिसतात की कुठे तोप लागलेले, पण पिलर अजूनही तसाच तसाच साबूत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ह्या पिलर्समध्ये काम करणारे जे कम्युनिटी असायची, ज्याच्यातली सगळ्यात जुनी कम्युनिटी म्हटली जायची, कमीत कमी त्यांचे 3000 वर्षाचा इतिहास आहे, ते म्हणजे गदुलिया लोहार, जे आजही पारंपरिक तकनीक वापर करून त्यांचं तेच हातोड्याचा वापर करून, ब्रिक क्रुसिबलचा वापर करून ते त्यांची टूल्स बनवतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला याच्यात ऍड केली पाहिजे किंवा सांगितली पाहिजे ते म्हणजे आपल्याकडे वापरले गेलेले लोह्याचे मेंबर्स, स्ट्रक्चरल मेंबर्स. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इंडस्ट्रियल रेव्होल्युशन नंतर स्टील आणि आयर्न हे सगळीकडे वापरले जायचे. आपण आजही बघतो स्टील आणि आयर्न हे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये किती इम्पॉर्टंट आहे, पण आपल्याकडे हे इतिहास कमीत कमी 12 ते 13व्या शतकापासूनचा आहे. प्राचीन काळात किंवा प्राचीन भारतात नव्हे तर अख्ख्या जगभरात स्टीलचा वापर किंवा आयर्नचा वापर हे दोन दगडांना एकत्र बांधण्यासाठी तर व्हायचाच, पण आपल्याकडे त्याचा वापर हा स्ट्रक्चरल मेंबर म्हणून खूप आधीपासून झालेला आहे. त्याच्यात सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे कोणार्क मंदिर आणि जगन्नाथ मंदिर. कोणार्क मंदिर तर आज मध्ये जर बघितलं तर आजही ते स्ट्रक्चर पडल्यामुळे त्याचे बीम्स आपल्याला कॉम्प्लेक्समध्ये ठेवलेले दिसतात. तर ह्याच्यात सगळ्यात मजेशीर गोष्ट अशी म्हणजे ते बीम्स, एक एक बीम हे 5 टन वजनी आहे, 20 फूट लांब आहे. म्हणजे ह्याच्यानेच कळतं की ते मंदिर किती मोठं होतं आणि हे बीम्स तिथे किती वजन घ्यायचं, ह्याचा किती जास्त वापर केला जायचा, किती ऍक्टिव्हली वापर केला जायचा. दुसरी गोष्ट म्हणजे आज देखील ते मंदिराचं कन्स्ट्रक्शन कसं झालेलं त्याचे मॅन्युस्क्रिप्ट आपल्याला दिसतात. तिथल्या त्या लोकल फॅमिलीजनी, लोकल क्राफ्ट्समननी ते जपून ठेवले, जेव्हा त्यांना परत लिहित गेले. म्हणून आजही ते मंदिर कसं बांधलं गेलं, त्याचा कन्स्ट्रक्शन कसं गेलं, एका अर्थ म्हणून त्याचं कन्स्ट्रक्शन डिटेल्स काय होते ते आपल्याला त्या मॅन्युस्क्रिप्ट्समध्ये अजूनही दिसतात. दुसरी गोष्ट म्हणजे अशी सांगितली पाहिजे ते म्हणजे त्या मंदिराचं किती मोठं होतं. आपल्याला माहिती आहे की त्या मंदिरात आज माहिती आहे की 20 बीम्स असे सापडलेले आहेत. आज तर शिखर त्या मंदिराचं पडले, पण जगमोहन किंवा मंडप हे उभं आहे आणि आजही मंडपाच्या द्वारवरती ते बीम्स दिसतात. तर फक्त उभ्या राहिलेल्या स्ट्रक्चरमध्ये नाही, पण राहिलेल्या त्या उंच शिखरमध्येही त्याचा लोड डिस्ट्रीब्युशनमध्ये त्याचा वापर झालेला आहे. तिसरी गोष्ट जे सांगितलं जावं ते म्हणजे आपल्याकडून एक्सपोर्ट होणारे शस्त्र. आपल्याकडे स्टील किंवा आयर्न वेपन्स, स्टील वेपन्स, ब्रॉन्झ वेपन्स हे खूप आधीच्या काळापासूनच हाय क्वालिटीचे असायचे. एवढंच नव्हे तर ते बाहेर एक्सपोर्ट व्हायचे. याच्यात एक इंटरेस्टिंग स्टोरी अशी आहे की जेव्हा क्रुसेडर्स आणि अरब इन्व्हेडर्स ह्या लोकांनी ज्या एकमेकांशी लढायला आले, ते असं सापडलं गेले की अरब लोकांचे जे तलवारी होत्या त्या खूप चांगल्या क्वालिटीच्या होत्या. इथपर्यंत म्हटलं जायचं की त्या अरब तलवारींचा एका वारनी त्या क्रुसेडर्सची खाल जे कवच आहे ते तुटायचे. तर ते कुठून, तर असं एवढं तर माहिती आहे की त्यांना त्या तलवारीला किंवा त्या मेटलला डमास्कस स्टील असं म्हणायचे, कारण त्याचा मोठ्या प्रमाणावर व्यापार डमास्कस मधून व्हायचा, जे आजचं सिरियामध्ये लोकेटेड आहे. तर पण गोष्ट अशी आहे की त्याचं ओरिजिन डमास्कस नाही, ते भारतात होतं. भारतातलं वूड स्टील इथून व्हायचं. तर त्याचं वैशिष्ट्य काय, तर ते वूड स्टीलमध्ये हाय कार्बन कंटेंट असायचं, कारण स्वाभाविक आहे त्या काळी त्याचं जे प्रोसेस होती ती तशीच होती की एका ब्रिक क्रुसिबलमध्ये ते जे रॉ मटेरियल होतं ते टाकलं जायचं आणि कोळशा किंवा
खोटं कोळसा किंवा चारकोल म्हणतात, त्याच्यात त्याला गरम केलं जायचं. म्हणून त्याच्यात कोळसामधला जो कार्बन होता तो त्या स्टीलमध्ये जाऊन तो सगळा त्या ह्याला शक्ती द्यायची, त्याला स्ट्रेंथ करायचं, स्टिफनेस द्यायचं. ते दुसरं वैशिष्ट्य म्हणजे असं की ह्या वूड स्टीलला, ह्या डमास्कस स्टीलने बनलेली तलवारींची धार ही काही वर्ष टिकून राहायची. असं आजही देखील जेव्हा अशा जुन्या तलवारी सापडतात त्यांची धार अजूनही टिकलेली असे काही ठिकाणी सापडले गेले. वूड स्टील हे मुख्यतः भारतातून एक्सपोर्ट केले जायचे कारण त्याची क्वालिटी खूप उच्च असायची. आता असं म्हणतात की वूड स्टील, वूड्स या शब्दाचं ओरिजिन त्या कन्नडामधलं उक्कू किंवा संस्कृत मधलं उच्च याच्यातून होतं. आता उच्चांनीच कळतं की उच्च क्वालिटीची ती मटेरियल होतं. आता जसं काळ बदलत गेला तसं जगही बदलत गेलं आणि अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवाने त्याची आपल्याला टेक्नॉलॉजी आपण विसरलो. तर 1822 मध्ये मायकेल फॅराडे नावाच्या एका इंग्लिश सायंटिस्टने त्याच्यावरती शोध लावायचा प्रयत्न केला की नेमकं हे कसं बनवलं जायचं. तर त्यांना कधी ओरिजिनल डमास्कसची रेसिपी तर सापडली नाही, पण ह्याचा शोध लावताना त्यांनी मेटलर्जिकल मायक्रोस्कोपी ह्या प्रोसेसची इन्व्हेन्शन केली. तेवढंच नव्हे तर ह्या स्टीलला परत बनवण्यासाठी त्यांनी वेगळे वेगळे धातू एकत्र त्याचं मिश्रण केलं. तर त्याच्यात आयन सोबत मँगनीज किंवा आयन सोबत क्रोमियम त्यांनी हे केलं आणि त्याच्यामुळे मॉडर्न स्टीलची त्यांनी उत्पादन केलं. म्हणूनच आजही त्यांना फादर ऑफ मॉडर्न अलॉयज म्हटलं जातं. पण हे आपण विसरलं नाही पाहिजे की ज्या प्रकारे कोलंबस भारताचा शोध लावला, अमेरिकेत गेला आणि तिथल्या लोकांना त्यांची ऍक्सिडेंटल डिस्कव्हरी झाली, त्याच प्रकारे मॉडर्न अलॉयज आणि मेटलर्जिकल मायक्रोस्कोपी सारख्या ह्याच्या सगळ्या 1822 मध्ये मेटलर्जिकल मायक्रोस्कोपीच्या डिस्कव्हरी झाली. ह्या जे वेगळे वेगळे प्रोसेसेस आहेत ह्या भारतामुळे झालेले आहेत. तर आपल्याला हे विसरून नाही पाहिजे की भलेही आजही स्टीलचा मॉडर्न जगात खूप मोठा वापर आहे, भारतात ह्याचा खूप आधीपासून वापर होता. एवढंच नव्हे तर भारतात ह्याच्याबद्दलची खूप चांगली माहिती पार सिंधू घाटी सभ्यतापासूनची आहे. धन्यवाद.